हॅलो स्टुडंट्स, हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत रिटायरमेंट ऑफ पार्टनर या टॉपिक मधला गेन रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा. तर पाहूया आपण गेन रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा. गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. न्यू रेशो पण काढलाय, ओल्ड रेशो पण काढलेला आहे. त्याप्रमाणे त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती म्हणले न्यू रेशो 2/3 मायनस ओल्ड रेशो 2/4. इथे डिनॉमिनेटर सेम नाहीये म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा. 2 * 4 8, 3 * 2 6, 3 * 4 12. 8 - 6 आले भेटणार 2 आणि 12 ला 12. हा झाला मिस्टर ए. तसंच मिस्टर बी 1/3 मायनस 1/4. इथे पण डिनॉमिनेटर सेम नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. 4 - 3/12 4 - 3 1 डायरेक्ट भेटला 1/12. आता इथे 2/12 1/12 डिनॉमिनेटर सेम आहे. मग डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून डिनॉमिनेटर कॅन्सल होणार. म्हणजे आपल्याला रेशो कसा मिळणार 2:1 आणि याला नाव द्यायचं गेन रेशो. दिस इज फायनल आन्सर. थँक यू.